श्री गुरुदेव दत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 12वा। श्री गणेशाय नमः। जय सद्गुरुनाथ समर्था अनाथनाथा कृपावंता, मुमुक्षु शरणागत होता जन्म वार्ता तया नाही। ऐसे देतसा कृपादानांसी म्हणून शरणागत पायांसी, भावार्थ धरुणी मानसी शरण चरणांसी आलो असे। मी तवा अनंत अपराधी अगणित पापांची वृद्धी, परिकृपाळू तू दयानिधी नेई सिद्धी परमार्थ। ऐका श्रोते हो सावधान मलमास परमाख्यान, मागील अध्यायी कथन व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला। 5 पर्वे यांचा प्रश्न लक्ष्मीने केलासे आपण, तया माझे सांगितले 2 पुढे अवधान देईजे। शतांशत च संक्रांतो शतोत्थ विशुवेषु च, युगादो तच्छतगुण मयनेत चतादिकम्। सोमग्रहे शतगुणं तच्छततुरविग्रहे, असंख्यत्व व्यतिपाते दान दान विदो विदु। उत्पातो लक्षगुणितं भ्रमणे कोटिरुच्यते, अर्बुदं पतने प्रोक्तमक्षय्यं पतिते फलम्। शुभे व्यतिपात दिने वहनस्स पंचगव्येण महानदी जले, उपासतेय यमुना नदी जलम, जपेच्च शुद्धो व्यतिपातते नमः। श्री विष्णु वदत सैनिके ऐक शिराब्धी कन्यके, मागे कथिले पर्व देखे पुढे ऐके अति आदरे। व्यतिपात वैधृती वर्णन तुझ म्या केले निरोपण, तयाही परिशत गुण ऐके महिमान पुढारी। शतसंक्रांतीचे फळ एके ठाई, तयावरी शतपर्वणी अधिक पाही। युगायुगी मासांध्यायनेही होत असे विशेष, तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख। तयांते शतगुणे एक सूर्यग्रहण बोलिले असे। असंख्य व्यतिपात केले दान, कोटी तीर्थी केलेसे भ्रमण। किंवा पंचगव्यादी प्रायश्चित्ते जाण, व्यतिपात स्नान गंगोदका। कोटी पुरश्चरणे जप पाही, चंद्र सूर्य ग्रहण होई। तया वरिष्ठ अधिक पाही, ऐके नवाई शुभाणने। अहो हे पौर्णिमा महिमा, वरुण न शके चतुर्वक्र ब्रह्मा। तेथे बोलावयाची मीसा, बोलता बोले न बोलवे। पौर्णिमा दिनी प्रात स्नान, जो नर करी आपण। तया ऐसा पुण्यवान दुजा आण असेना। किंचित सुवर्ण अथवा काही, दान दीजे ब्राह्मणा ते पाही। विप्रभोजन माध्यान्न समयी, त्या एवढा नाही पुण्यवान। षडस मिष्टान्न पाही, वाढी ब्राह्मणांते स्वगृही। वरी दक्षिणे सहित वस्त्र तेही, अर्पी भावे आदरे। वैशाखी कार्तिकी मागी, रौद्री ब्राह्मी च वैष्णवी। विशेष फलदासित्र पिंडदाणे अक्षय फलम। वैशाखी कार्तिकी मागी, श्रेष्ठता जाणीजे तिघी। फाल्गुनी चैत्री नवविधी, पौषी त्रिशुद्धी जाणीजे। या इतुकिया पौर्णिमेंते, वेगळ आली असे दैवते। तेही परिसाऊ तू ते, ऐक निरुते भामिनी। ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही, ब्रह्म सर्वही देवत राही। आषाढी ते नारायण रूपेही, असे तेही जाणीजे। म्हणून करावे व्यास पूजन, व्यास रूपे साक्षात नारायण। या लागी करावे पूजन, भाव धरुण मानसी। नादी सिद्ध हे आषाढी, पूर्वी हंसरूपी श्रिया गुढी। म्हणून परमहंस प्रौढी, परंपरा पुढी चालत असे। परमहंस रूपे नारायण, म्हणून व्यास रूपे नारायण। या लागी अगत्य कीजे पूजन, हंस रूपे नारायण म्हणून। माघ मासी माधव देवता, फाल्गुनी रुद्र तत्वता। चैत्र देवता अनंता, असे तत्वता निर्धारे। वैशाखी पितृदैवत जाण, मार्ग शीर्षी यक्ष किन्नर जाण। दैवी भवानी ते जाण, पौषी पौर्णिमा बोलीजे। ऐसिया पर्व काळी जाण, प्रतिमासी कीजे पिंडदान। तेने समग्र देवता तुष्टमान, आशीर्वचन पै देती। स्नान विधी दान पुण्य, जे आचरती भावे जाण। तया चेरुण जाय निरसून, नसे अनुमान यदर्थी। पंचमहायज्ञ पितृतर्पण, यथोक्त कीजे ब्राह्मण भोजन। प्रतिमासी जे करती आचरण, तया नारायण संतुष्टे। मासा मासांचे ठाई जाण, येतसे तिथी पर्व लक्षुण। तरी का करावे अणमान, बहुत धन लागेना। अल्पवेंचे पुण्य विशेष, परी कोणी न धरती सायास। ये रवी पिशुन येता गृहास, करती सायास आदरे। तेथे खर्च करीती भलतैसा, व्यर्थ वेचिती वयसा। परी सत्कर्णी न वेचिती पैसा, गरज तसे ठसा पुराणी। पुराणिक सांगतची गेले, व्यासाधिकही काव्य केले। पुराणी विस्तारून ठेविले, परिजन न चाले या वाटे। फुकट स्वल्पाचे ही स्वल्प, ते कोणीही न नयनती अल्प। वृथा जल्पता ती जल्प, अभिमाने कल्प भोगिती। शिश्रोत्तर पारंगत, जगा माझी रूढी बहुत। नेनोनिया हिताहित, भगवंती देख अंतरले। वीट न मानावा बोलण्याचा, पुढे मागुता नरदेह कैचा।
क्षणेक संगरती सुखाचा नये कामाचा बापांनो. जाय पाहता सोन्याची घटी मागुती नये लक्षिता लक्ष कोटी. करिता संसाराची आटाटी जन्म शेवटी अनिर्फळ. उदरा लागी करावेणीच सेवण तेथे पाप पुण्यन विचारिता धन. मेळवावे संसारा लागून शेवटी कणव सांगाती. हे तो जगाची जग प्रौढी प्रचित पाहता ती रोकडी. परी कोणीही न करीती तातडी प्रपंच सांकडी उगवावया. असो जे करतील जैसे ते तव भोगतील तैसे. क्रोध येऊ नये माणसे बदलो फारसे म्हणूनी. कथा भाग राहिला मागे सांप्रत तो वदावा लागे. पौर्णिमा महिमा रमारंगे सांगितला निजांगे रमे लागी. यावज्जीव मर्त्य लोके स्नान दानादिभी कृते. स्नाने नैकेन पूर्णाय्या दीन भवंती सार्थक. क्षणेक जाणून संसार दयाळू तो जगदीश्वर. मृत्यू लोका केला प्रसर तरनो पाय मानवा ते. बहुत सुगम सुलभ उपाओ सांगितलासे देवादिदेव. पौर्णिमा दिनी स्नान दान पाओ कीजे निर्वाह जन्माचा. आपुला जन्म सार्थक करुण कीजे पूर्वजांचे उद्धरण. ये विषयींचे कथन स्वये जनार्दन वदतसे. ऐके हो क्षीराब्धी बाळी अमावस्येची नमाळी. श्रवण केली या सकळी होय होळी पापाची. मासा मासाची या अंती येतसे अमावस्या तिथी. तरी स्नानदान यथा पद्धती करावे निगुती आदरे. सारुणी स्नान संध्या देवतार्चन करुणी या महाहवन. मग कीजे तिळतर्पण ब्राह्मण भोजन यथाविधी. श्राद्ध कीजे यथास्थित पिंडदान करुण युक्त. तेने पितृगण संतोषत आशीर्वाद देत कुळांते. ऐसे प्रत्यही अमावस्येसी आचरावे निश्चयेसी. तये दिनी पितृलोकांसी पितरासी संतोष. तये दिनी पितरा लागून पितृलोकी करिता सन्मान. देऊनी मिष्टान्न भोजन तेने पितृगुण आनंदती. मग संतोषुन देते आशीर्वचन तेने वंशवृद्धी होतसे जाण. जयांते वाटे भावे कल्याण पावे सदन वैकुंठी. तेने अवश्य करावे पिंडदान न केलिया अपाय दारुण. आणि मोक्षरूप कल्याण सावधान परिसावे. एक मासवरी उपोषण पितरांते होतसे जाण. मग तयांते करावे लागे वायुभक्षण तव ते कोपुण शापिती. त्यांची या शापास्तव पाही संसारपुरी न पडेची काही. कष्टी होती सर्वदाही म्हणती आमुचे दैव हेची पै. आदो आचरण करती सरस मग बोल ठेविती प्रारब्धास. कुसुमुसोन साधिती संसारास धरुणी हव्यास निजमणी. जिताधड न बोलती वचन मग कोठून करतील पिंडदान. जळ ऐसियांचे पुत्रपण काय वाचून संसारी. धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य करीती वचनाते. सदा सर्वदा पूर्वीती हेत मागितला पदार्थ देताती. जिवंत असता सन्मान मेलिया करती गयावर्जन. प्रतिमासे अमावस्येसी जाण ब्राह्मण भोजन श्राद्धयुक्त. सुफळतयांचा संसार सदा तुष्टमाण श्रीधर. आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणोनी. ऐसे जे का पितृभक्त पाही माझे नमन तयांचे पायी. हेची बुद्धी सर्व काळ हृदयी देवो शेषशायी परमात्मा. सांप्रंत कली माझी पुत्रपण किंचित ऐकावे वर्णन. क्रोधेन भरावे पूर्ण नसा अमान्य वचनासी. आपुलिया सुख स्वार्था पिता सांचवी द्रव्यार्था. नेनोनी पाप पुण्य पंथा धन सर्वथा सांचवितसे. म्हणे मुले माझी अज्ञान माझेही झाले वृद्धपण. कामा येई शेवटी धन पुत्रा लागून माझिया. मग ते पुत्र होती तरुण पितयांते आले वृद्धपण. सदा हेळसिंती दारुण मागता धन न देती. पिता आपुले धन मागे तयावरी डोळे फिरविती रागे. म्हणे मी यांचे काय ऋण लागे वडिलोपार्जित पहिले. बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चारिला. शेवटी पुत्र कामाना आला वृद्धपणी पितयांते. ऐसेही पुत्र असती नको देवा ऐशियांची संगती. जिता नाही नाही गती मेलिया सद्गती कैवी होय. म्हणून एकची पुत्र भला जेने कुळाचा उद्धार केला. येही परत्र साधणी भला वंशा केला उद्धारू. ऐसे जे का सुपुत्र पाही तेची आचरती अमावस्याही व्रताही. आणिक पुण्यकर्म पाही परलोक पाही साधती जे. जे नर करीती पिंडदानाते वरी आचरती व्रताते. तयाही वरी मलमासांते विशेष पर्वणी अमावस्या. वर्धते प्रत्यहम संत्यनात्रम कार्यविचारणा. मासी मासित्वमावस्या दिने प्राप्ते नराधमः. ऐसी ही पर्वे दोन पाही पौर्णिमा अमावस्या तेही. तुम्हाणी विदिले सर्वही शेषशायी वदला असे. जे नर ऐकुणी नाचरती पुराण श्रवणी न बैसती.
तयाची न चुके यातायाती पुनरावृत्ती चुकेना. पितरांते न करती दोष तयांची संतती होय नाश. या लागी श्लोकाधार विशेष श्रवण कीजे आदर. तमांसं पितरस्तंस्य कुर्वतो वायुभोजनम. तस्य विघ्नं प्रयच्छन्ति श्रुतितास्तृषितास्तता. ते संतन्ति नाशयन्ति संपदो भवनानि च. तस्माद मायां कर्तव्यं स्नानदान जपादिकम्. या लागी श्रोते जन हो मलमासांते पहा हो. अगत्य व्रतांते आचरा हो. करा लाहो परमार्थाचा. जैसा लाहो घेता संसारी तैसाच कीजे परमार्थावरी. तेने चुकेल ये रझारी जन्मवरी खंडेल. हा नरदेह परमसांग येथे धरावा सत्संग. सत्संगाविन साधन मार्ग हातान लागे सर्वथा. म्हणून मलमास अवधी साधा हो हेची संधी आधी. गाठ घाला मुळपदी भजा गोविंदी आदरे. स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित द्वादशोध्याय गोड हा. इति द्वादशोध्यायः.